नमस्कार सर्वांना, आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर PU क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आषाढी एकादशीचा अतिशय पवित्र आणि मंगल दिवस. तर आज मी सकाळपासून आषाढी एकादशीच्या तयारीला सुरुवात केली. घर स्वच्छ केले, देवघर सजवलं, सुंदर रांगोळी काढली आणि विठ्ठल रुक्मिणीची मनापासून पूजा केली. तर आपल्यापैकी प्रत्येकालाच पंढरपूरला जाता येत नाही, पण त्यासाठी मनात खंत ठेवण्याची गरज नाही, कारण भक्ती ही जागेवर नाही तर आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते. ज्या भक्तिभावाने आपण विठ्ठलाचं नामस्मरण करतो, त्याच भक्तीने घरच्या घरी केलेली पूजा देखील विठ्ठलापर्यंत नक्कीच पोहोचते. तर असंच काही मी आज केलं होतं. म्हणजेच आज मी सर्वप्रथम विठ्ठल रुक्मिणीचा अभिषेक केला स्वच्छ पाण्याने आणि भक्तिभावाने अभिषेक करून त्यांना फुले, तुळशीची माळ आणि हार अर्पण केला. त्यानंतर नैवेद्य दाखवायचा होता आणि आरती करायची होती. तर नैवेद्य दाखवताना आपण नेहमीप्रमाणेच आपण जो नैवेद्य ठेवतो तिथे मंडल करून आपण 3 वेळेस त्याला गायत्री मंत्र म्हणत आपण आपल्या विठ्ठल रुक्मिणीपर्यंत हा आपला नैवेद्य पोहोचणार होतो. तर आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व म्हणजे हा दिवस भगवान विष्णू आणि पांडुरंगाच्या भक्तीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी वारकरी पायदिंडीसाठी आपल्या पंढरपूरला जात असतात आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम याचा जयघोष करत विठ्ठलाचं दर्शन घेतात. जर आपल्याला पंढरपूरला जाणं शक्य नसेल तर निराश होऊ नका. आपण घरीही ही पूजा, अभंग, हरिपाठ, विष्णू सहस्त्रनाम किंवा श्री विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा जप करूनही आपण या दिवसाचं पुण्य मिळवू शकतो. आजच्या दिवशी अनेक भक्त उपवास करतात. उपवासाचा अर्थ फक्त अन्न न खाणे नाही, तर वाणी आणि विचार शुद्ध ठेवणे हा देखील आहे. तर दिवसभर चांगले विचार, देवाचे नामस्मरण आणि सेवा केली तर त्या उपवासाचं खरं फळ मिळत असतं. तर माझी विठ्ठल रुक्मिणी चरणी एकच प्रार्थना आहे, सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि उत्तम आरोग्य नांदो. प्रत्येकाच्या घरात आनंद राहो आणि विठ्ठलाची कृपा सदैव राहो. तर हीच आपल्या सगळ्यांची इच्छा असते. तर वर्षभरामध्ये एकूण 24 एकादशी येतात. तर अधिक मास असल्यास 26 एकादशी येऊ शकतात आणि प्रत्येक एकादशीचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे आणि प्रत्येक एकादशीला भगवान श्री विष्णूंची उपासना केली जाते. परंतु आषाढी एकादशीला सर्व एकादशींमध्ये विशेष आणि श्रेष्ठ स्थान आहे. वारकरी संप्रदायात तिला महा एकादशी असेही म्हणले जाते, कारण याच दिवशी लाखो वारकरी अनेक दिवस पायी चालत पंढरपूरला जाऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेतात. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या देखील या दिवशी पंढरपुरांमध्ये पोहोचतात. त्यामुळे हा दिवस भक्ती, नामस्मरण आणि वारकरी परंपरेचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. तर असे मानले जाते की या दिवशी श्रद्धेने केलेली हरिपाठ, अभंग, उपवास आणि विठ्ठल रुक्मिणीची पूजा, नामस्मरण याचे विशेष पुण्य आपल्याला मिळत असते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल आणि असेच भक्तिमय व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.